ज्या बातम्या समोर येत आहेत आणि त्याच्यातनं आपण काही मीडियाच्या माध्यमातून म्हणणं मांडण्याचा प्रयत्न होतोय किंवा करताय. मला असं वाटतं की या बाबतीतली पूर्ण माहिती ही माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काल रात्री 1:30 वाजता प्रसार माध्यमांना दिलेली आहे. अतिशय सकारात्मक चर्चा झालेली आहे आणि माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेली भूमिका परवाच अख्ख्या महाराष्ट्राला, सगळ्या पक्षांना आणि देशांना देखील कळलेली आहे. तर मला असं वाटतं की याच्यावर अजून नव्यानं काही सांगावं असं मला वाटत नाही. कालची चर्चा ही सकारात्मक आहे. पुन्हा एकदा माननीय शिंदे साहेबांबरोबर, देवेंद्रजींबरोबर, अजितदादांबरोबर चर्चा होईल आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापन होण्याचा निर्णय काही कालावधीमध्ये होईल याची मला पूर्ण खात्री आहे. परंतु जे काही वाटप झालं, हे खातं याला मिळालं, ते खातं त्याला मिळालं, म्हणजे खाती वाटप पण तुम्ही करून टाकलेलं आहे. तर मला असं वाटतं की तशी चर्चा तिथं झालेली नसावी आणि चुकीचं कुठं रेकॉर्डवर राहू नये. परंतु माननीय शिंदे साहेबांना सन्मानपूर्वक चर्चेला बोलवलेलं होतं. सन्मानपूर्वक त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. तिन्ही नेते मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती आणि लवकरात लवकर मंत्रिमंडळ स्थापण्याचा निर्णय हा राज्य पातळीवर होईल याची पूर्ण खात्री मला आहे. ते फोटोवरनं मला सध्या हल्ली लॉजिकच कळेनासं झालेलं आहे की एखादा फोटो बघून माननीय एकनाथ शिंदे साहेब नाराज आहेत. अजितदादांचा बुके देताना फोटो बघून त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं आहे. आता माझ्या मनात नक्की काय चाललेलं आहे. हे सगळं तुमच्यापर्यंत कसं पोहोचतं हे फारच मोठं गूढ आहे आणि ते कधी गूढ उकलणार आहे याच्या प्रतीक्षेमध्ये आम्ही आहोत. मला असं वाटतं की काल मुख्यमंत्री महोदय ज्यावेळी अमित शहा साहेबांना भेटले, ते अतिशय चांगलं वातावरण होतं, सकारात्मक वातावरण होतं. कुठेही असं तुम्ही जे म्हणताय की चेहऱ्यावर नाराजी आहे, चेहऱ्यावर नाराजी नाही, हे सगळं म्हणजे तुमचा आदर करून सांगतो की तुम्ही ठरवत असता. 1:30 वाजता रात्रीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब प्रसार माध्यमांशी बोलले. त्यावेळी त्यांनी स्पष्ट असं सांगितलं की सकारात्मक चर्चा झाली आणि सरकार स्थापनेच्या दृष्टिकोनातनं ही चर्चा आणि त्याच्यातनं पुढे आम्ही जातोय. आज परत आम्ही बसू आणि त्याच्यातनं निर्णय घेऊ. त्याच्यामुळं कुठं कोण नाराज होतं, काय होतं आणि ते तुमच्यापर्यंत कसं काय पोहोचतं, याची आता बहुतेक चौकशी करावी लागणार. नाही, बैठक होती, बैठक होणार आहे, नाही होणार आहे, हे सगळं केंद्रीय नेतृत्व आणि आमचे तिन्ही नेते ठरवणार आहेत. त्याच्यामुळं बैठक होईल की नाही याच्याबद्दल शंका व्यक्त करण्याची प्रामाणिकपणानं प्रत्येकाची भावना आहे, की शिंदे साहेबांनी पूर्ण सरकारमध्ये राहावं, त्यांनी सरकारमध्ये काम करावं आणि सरकारला एकत्रपणानं पुढे घेऊन जावं. कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, ही योजना आल्यानंतर ज्या पद्धतीनं माननीय एकनाथ शिंदे साहेबांना महाराष्ट्रामध्ये अ, महिला भगिनींचा पाठिंबा मिळतोय. काल देखील मोठ्या मनानं त्यांनी दिल्लीमध्ये सांगितलं, की मी पदापेक्षा मी लाडका भाऊ झालोय याचं मला समाधान आहे. मला असं वाटतं की याच्या पलीकडचं ते एक स्टेटमेंट काय असावं आणि एखादी व्यक्ती ज्यावेळी या सगळ्या गोष्टीवर राजकीय मात करून असं सांगते, की मला त्या गोष्टीमध्ये समाधान आहे. असा अनेकांनी आदर्श घेतला पाहिजे असं माझं मत आहे. नाही, नाही, याच्यामध्ये काही तथ्य नाही. मला असं वाटतं की मंत्रिमंडळ स्थापन व्हायला आलं आणि निवडणुका आल्या की सूत्रांची संख्या देखील फटाफट वाढते. त्याच्यामुळं असं काही नाही. मी परवा देखील सांगितलं की आमची सगळ्यांची इच्छा माननीय शिंदे साहेबच महाराष्ट्रामध्ये त्यांनी राजकारण केलं पाहिजे. आमच्या सोबत सगळ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे. सरकारमध्ये त्यांनी राहिलं पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. त्याच्यामुळे आता माझंच असं नाव अनेकांची नावं आली. पण अनेकांच्या नावाला जर विचारलं, तर आमची पहिली पसंती आणि पहिलं नेतृत्व कोणी करावं, तर ते आमच्या नेत्यानंच करावं, एकनाथ शिंदे साहेबांनीच करावं, ही आमची स्पष्टपणाची भूमिका आहे आणि त्याच्यामध्ये कुठेही मनामध्ये किंतु परंतु नाही. स्कॅनर लावले जाणार आहेत, काही नवीन नियम जे आहेत ते लावले जाण्याची शक्यता आहे. एका घरात 2 महिलांच्या व्यतिरिक्त अंतर कोणाला दिलं जाऊ नये, अशी काही नवीन नियमावली येते का? कारण रक्कम वाढवून देतोय, ताण पडतोय. ती तर नियमावली आहेच ना. ती नियमावली नाही कुठे. नवीन सरकार आल्यानंतर त्याच्यामध्ये काहीतरी आपण ड्रास्टिक चेंजेस करणार आहोत अशातला अजिबात भाग नाही. ती नियमावली आहे आणि सरकार अजून स्थापन व्हायचं आहे, शपथविधी व्हायचे आहे. त्याच्यामुळे ताबडतोब चेंज होणार आहे. ही बातमी कुठून आली मला माहित नाही. परंतु हे जे नियम आहेत ते नियम आहेतच आणि नियमामध्ये बसूनच सगळ्यांनी काम केलं पाहिजे ही सरकारची भूमिका आहे. त्याच्यामुळे हे नव्यानं काही नियम आलेले नाहीये. ज्यावेळी सरकारमध्ये मागच्या आम्ही होतो,
ज्यावेळी माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी हा निर्णय घेतला त्याचवेळी नियम झालेले आहेत. त्याच्यामध्ये बदल काही करण्याची आवश्यकता नाही. मी सकाळीच एक सुधीर मुनगंटीवार साहेबांची स्टेटमेंट ऐकली. त्याच्यामध्ये त्यांनी स्टॅटिस्टिक दिलेलं आहे की 2004ला किती दिवसांनी सरकार स्थापन झालं, 2009ला किती दिवसांनी सरकार स्थापन झालं, 2014ला किती झालं, 2019ला तर आम्ही रेकॉर्डच केलं. त्या रेकॉर्डवर कोण बोलतच नाही. म्हणजे मला असं वाटतं की ते जे मी ऐकलं 2004ला काहीतरी 14-15 दिवस झाले होते. त्याच्यानंतर 2009ला काहीतरी 11 दिवस झाले होते आणि 2019ला तर काय आम्ही 1.5 महिनाच बॅटिंग केली सगळ्यांनी. त्यामुळे त्याच्यावर कोण चर्चा करत नाही, त्याच्यावर बोलत नाही. पण त्यांचेच नेते असं सांगतात की 6 दिवस झाले तरी सरकार स्थापन होत नाही. पण तुमच्या कालावधीमध्ये 35-36 दिवस सरकार स्थापन झालं नव्हतं. तर ह्या देखील गोष्टी आहेत ना. त्याच्यामुळे सरकार स्थापन करायला कुठचाही अडसर नाही. हे स्वतः एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलेलं आहे. भाजपानं, भारतीय जनता पार्टीनं देखील त्यांची भूमिका स्पष्ट केलेली आहे की त्यांच्या नेत्याची निवड येत्या 2 दिवसामध्ये होईल आणि ह्या सगळ्या तांत्रिक गोष्टी संपल्यानंतर सरकार स्थापन होईल. अचानक एकनाथ शिंदे गावाला निघतात, त्यामुळे नाराज राहिल्या बातम्या नाही हो. गावाला जाण्याचं कारण मी आता खरं सांगू का रेकॉर्डवर? खरं सांगू? मी तुम्हाला हे मानाल न मानाल. काल सुद्धा ते ज्यावेळी दिल्लीला आले, कुठेही ते नाराज नाहीयेत. परंतु त्यांची तब्येत जी आहे, त्यांना ताप देखील काल होता. त्यांना सर्दी देखील झालेली आणि असं असताना आपण ते नाराज आहेत म्हणून दऱ्याला गेले असं सांगणं हे फार चुकीचं ठरू शकतं. मला असं वाटतं की त्यांनी एका वाक्यामध्ये स्वतःचं व्यक्तिमत्व या महाराष्ट्रासमोर आणलं की मी नाराज होऊन रडणारा नाही, लढणारा आहे. त्याच्यामुळं प्रत्येकाला धावपळीतनं काही आरोग्याच्या अडचणी निर्माण होऊ शकतात आणि त्याच्यासाठी जर ते तिथे गेले असतील चांगल्या वातावरणामध्ये, तर त्याचं ते नाराज होऊन गेले किंवा नाराज न होता गेले, हे आपण प्रेडिक्शन करण्यामध्ये काय पॉइंट आहे असं मला वाटतं. रोहित पवार म्हणतायत ना, आता मी काय म्हणू त्याच्यावर? म्हणजे मला असं वाटतं की या स्टेटमेंटवरनं रोहित पवार आणि अजित पवार यांच्यामधली दरी आता कमी व्हायला लागली. कुठची अदृश्य शक्ती? ज्यांचे आमदार 10 आहेत ती कशी काय अदृश्य शक्ती होऊ शकते? माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली थम्पिंग मेजॉरिटी महायुतीच्या सरकारला आलेली आहे. सरकारमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी काय भूमिका घेतलेली आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामुळे आव्हाड साहेब जर भेटले असेल ते देखील ठाण्याचे आहेत. मग कदाचित त्यांना वेळ दिला असेल आणि कायमस्वरूपी वेळ देण्याच्या संदर्भामधली काहीतरी जर आव्हाडसाहेब भूमिका घेणार असतील त्याचं आम्ही स्वागत करू. दुसऱ्या दिवशी 9,99,000 मतांची वाढ दुसऱ्या दिवशी जाहीर केली. म्हणजे सगळं सेटिंग आणि योग्य पद्धतीने मॅनेज होत असतं. एक पहिली गोष्ट, आम्ही जेव्हा फॉर्म भरतो ना, ते कदाचित कोण वाचत नसेल. त्याच्यामध्ये नियम लिहिलेला आहे की जर ईव्हीएम मशीनच्या बाबतीमध्ये काही शंका असेल, 45,000 रुपये भरावे आणि रॅन्डमली चेक करावं ना. कदाचित काही लोकांना आलेलं अपयश झाकण्यासाठी हे चाललेलं आहे. मला आठवतं की 2019ला शरद पवार साहेबांनी याच मशीनवर एक स्टेटमेंट दिलेलं होतं की ईव्हीएम वर आक्षेप घेणं म्हणजे आपण केलेल्या कामाचं मोजमाप होत नाही. आजच मी ते वाचलं. त्याच्यामुळे शरद पवार साहेबांची ही भूमिका आहे. आता त्याच्यामध्ये जर संधी आहे की तुम्ही पैसे भरा आणि त्याचं काय ते मोजणी परत करा, तर करा ना त्याच्यामध्ये. वाद कुठं आहे मला तेच कळत नाही. कुठंच वाद नाही. तुमच्या लक्षात येईल कुठेही वाद नाही, कुठेही वाद नव्हता, भविष्यामध्ये देखील होणार नाही. अशा पद्धतीचे निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेतील. मला असं वाटतं की आपण देखील सगळ्यांनी मतदान केलेलं आहे, बरोबर ना? मतदान केल्यानंतर बटन दाबल्यानंतर बीप वाजतो आणि डाव्या हाताला एक स्लिप आपल्याला बघायला मिळते. हे तर आहे. मग अजून ती पारदर्शकता काय असावी? मी मॅडमने जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर दिलं की ईव्हीएम मशीनवर आमचा आक्षेप नाही. मग आक्षेप आहे कशावर?
स्वतः ज्यावेळी पराभवाला आपण सामोरं जातो त्यावेळी स्वतःची मानसिकता हे पराभव स्वीकारण्याची असली पाहिजे. दुर्दैवानं पराभव झाला की ती यंत्रणा योग्य नाही, ते कर्मचारी अयोग्य आहेत, यंत्रणेवर काम करणारे कर्मचारी अयोग्य आहेत, हे सारखं सारखं सांगून उपयोगाचं नाही. शेवटी आपण पण आत्मचिंतन करणार आहोत की नाही, आत्मपरीक्षण करणार आहोत की नाही. मला सांगा की 2 भाऊ लढले. एक धीरज देशमुख साहेब लढले आणि एक अमित देशमुख साहेब लढले. जर ईव्हीएम मध्ये काहीतरी घोटाळा करून करायचं असतं, तर मग एक भाऊ निवडून आला आणि एक भाऊ कसा काय पराभूत झाला? ह्याचं उत्तर देखील दिलं पाहिजे. त्याच्यामुळे असं काही होत नाही. मला असं वाटतं की ही आपण आपल्या नेतृत्वाखाली आलेलं अपयश झाकण्याचा एक पर्याय काढलेला आहे. ₹45,000 की ₹50,000 भरून ईव्हीएम रँडमली चेक केलं जातं, तसं त्यांनी करावं. मी स्वतः विधानसभेच्या 5 निवडणुका लढलोय आणि खासदारकीच्या 5 निवडणुकांमध्ये मी प्रचार केलाय. पंचायत समितीच्या 5 निवडणुकांमध्ये प्रचार केलाय. आपण जर प्रोसिजर बघितली तर हीच असते की सकाळी 7 वाजल्यापासून एक 12-12:30 वाजेपर्यंत फार मोठ्या पद्धतीनं मतदान होतं. नंतर 3 वाजेपर्यंत जेवणाचा वेळ असतो, कामाचा वेळ असतो म्हणून 3-3:30 पर्यंत मतदान होत नाही आणि पुन्हा एकदा फ्लो हा 3 नंतर बाहेर पडतो आणि 3 नंतर बाहेर पडल्यानंतर पूर्वी 5 वाजेपर्यंत टायमिंग होतं. आज ते 6 वाजेपर्यंत झालंय. 6 वाजता जेवढे लाईनमध्ये उभे आहेत त्यांना सुद्धा मतदान करण्याची संधी दिली जाते. ही काय प्रोसिजर निर्मला सीतारामन मॅडमने सांगितलेली का आजची नाहीये, ही पूर्वीपासूनचीच आहे आणि हे सगळ्यांना माहिती आहे. मग झारखंडला पण झालं नाही का असं? झारखंडचा पण रेशो काढा 3 नंतरच मतदान झालेलं आहे. पण झारखंडमध्ये मशीनमध्ये सगळं झालं ते योग्य झालं. खासदारकीची एक सीट निवडून आली ना आपल्याकडे याला नांदेडची जी सीट निवडून आली ती महायुतीची आली का? ती महाविकास आघाडीची आली. ते योग्य आहे आणि तिथले खाली 2 आमदार महायुतीचे निवडून आल्यानंतर ते चूक आहे. मला असं वाटतं हा पोरखेळ आहे. त्याच्या पलीकडे काही नाही. ₹45,000 भरावे आणि रँडमली ईव्हीएम चेक करावं. मला असं वाटतं की ती पण जागा पोस्टल मतामध्ये निवडून आली. त्याच्यामुळे ठीक आहे आम्ही ते आत्मचिंतन करू ना. पण आज उत्साहाच्या जल्लोषाच्या वातावरणामध्ये 235 पेक्षा जेव्हा आमचे आमदार निवडून येतात, त्याचं सेलिब्रेशन आम्हाला सध्या करू दे. त्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये आणायचं. माझं म्हणणं की आपण 16 पर्यंत का पोहोचलो? आपण 10 पर्यंत 10च्या पुढे जाऊ का शकलो नाही? आपण 20च्या पुढे जाऊ का शकलो नाही? ह्याचा थोडा अभ्यास करून कुठेतरी चिंतन करा ना. सारखं आमच्यावर टीका-टिप्पणी करण्यापेक्षा आमचा मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला कसा असेल, आमचं मंत्रिमंडळ कधी स्थापन होईल, याच्यावर सारखी रोज चर्चा करण्यापेक्षा आपण बाबा 40 पर्यंत काय 45 पर्यंत का का थांबलो? आपला विरोधी पक्षनेता होणार आहे की नाही? याच्यावर आत्मचिंतन करावं. आव्हाड साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे नेते आहेत. ते ठाण्याचे आमदार आहेत. साहेब देखील ठाण्यामधनंच 1,20,000 मतांना निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे राजकारणामध्ये मैत्री असू शकते ना. मित्रानं मित्राला दुसऱ्या पक्षामध्ये असल्यानंतर भेटू नये, ही काय आचारसंहिता नाहीये. आणि म्हणून मला असं वाटतं, की त्यांची वैयक्तिक ती भेट असावी आणि त्याच्यातनं अजून काही ते वेगळा निर्णय जर घेणार असतील आणि शिंदे साहेबांना समर्थन करणार असतील किंवा शिंदे साहेबांसोबत येणार असतील, तर त्यांचं आम्ही मनापासून स्वागत करतो. 2022 नंतर 2023 झालं, 2024 झालं. आता त्याच्यानंतर दीड पावणे 2 वर्ष गेली. अजितदादांनी शिवसेना, भाजप बरोबर आल्यानंतर जी आमची आयडिओलॉजी आहे, त्यासोबत काम करण्याचा पॉलिटिकली निर्णय घेतला. तर त्याच्यामुळं आता त्यांनी स्पष्ट सांगितलं, की एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्रजी असतील, ज्या पद्धतीनं विकासाची कामं करतायत, महाराष्ट्राला विकासात्मक दृष्ट्या पुढे नेतायत, विकासाची गती त्यांची फार मोठी आहे आणि म्हणून ते आमच्या सोबत आले. त्यांनी त्याचं क्लेरिफिकेशन दिलेलं आहे. आता 2022ला घडलेल्या घटनेवर 2024ला एवढ्या आनंदाच्या भरामध्ये परत काही बोलणं योग्य नाही. त्यांनी त्यांची भूमिका 2022ला असं वाटतं, की ईव्हीएमच्या बाबतीमध्ये काही पैसे भरल्यानंतर रँडमली काही 5 की 10 नाही, असं काहीतरी आहे ना. हा असं हा तेच ना. त्याच्यामुळे ती संधी आपल्याला आहे ना. त्याच्यावर झालेल्या मतमोजणीनंतर काही करता येत नाही, असं नाही, तसं नाही, हे आरोप प्रत्यारोप करायचे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आक्षेप घ्यायचे. आता हेच मग नांदेडमध्ये का घेतले जात नाहीत? हेच झारखंडमध्ये का घेतले जात नाहीत? मला असं वाटतं, की महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक वेळा काही लोकांनी फसवण्याचा प्रयत्न केला. कदाचित त्याच्यातनं फेक नरेटिव्ह सेट झाला असेल. पण आता महाराष्ट्रातल्या जनतेनं, मतदारांनी आमच्या महायुतीला अतिशय मोठ्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसवलेलं आहे.